नमस्कार पब्लिक, मी आहे तुमच्या सर्वांचा आडका मराठी ब्लॉगर दिनेश. स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मी आणि गोलू शेट चाललो आज तुळजापूर पंढरपूरला. मग आलो आपण पांढऱ्याच्या पुलावर, कारण की इथंच आपल्याला अंधार पडून गेलता, कारण आपल्या घरून निघायलाच टाइम झालता. इथं ट्रॉफिक पण जास्त होती आणि नंतर मग काय पुढं आलो शिरूरमध्ये, तिथं मुक्काम केला, कारण की पुढं गाडी जायला अलाउड नव्हतं. मग नंतर सकाळी 5 वाजता उठून आपण निघालो होतो मोरगाव साईडला, कारण की मोरगावच्या गणपतीला जायचं होतं आपल्याला. मग काय आपण मोरगावच्या गणपती बघू आलो. तुम्ही बघू शकता आता इथं. आणि मध्ये मोबाईल नाही चालत, हे दुसरं काही नाही मधला व्हिडिओ, त्यामुळे काढलेला नाही. हे बाहेरची पार्किंग वगैरे आणि बाहेरच्या साईडनं हे मंदिर आहे. मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आम्हाला निघत होता जेजूरला. जेजूरच्या रस्त्याने निघालो होतो मस्तपैकी. आणि नंतर मग आम्ही जेजूरला आलोय. तर बघू शकतात सकाळी 7 वाजता आम्ही गडावर आलोय जेजुरीच्या. आणि वातावरण पण एकदम थंड आहे, कारण की पाऊस चालू आहे वरतून. आणि मस्त वातावरण आहे जेजुरीचं. तर मग काय इथं आमचे दर्शन पण लवकर होऊन गेले, कारण की आपण सगळे लवकर आलतो त्यामुळे. आणि आता आपल्याला निघायचं पंढरपूरला पण लवकर जायचं. आणि जेजुरी ते पंढरपूर रूट इतका छान आहे, कारण की वातावरण बी एवढं भारी मस्तपैकी रिमझिम रिमझिम पाऊस पडत राहतो. आणि त्यामध्ये परत आपण गाडीवर होतो, त्यामुळे एकदम हिरवगार वातावरण, एकदम भारी. आणि नंतर आलो आम्ही पंढरपूरला. बघू शकतात आता एक कमाने, आणि कमानीमधून मध्ये घुसलो. मग नंतर आलो आपण विठुरायाच्या दर्शनाला. मग काय इथं दर्शन वगैरे घेतलं. इथं पण आपल्याला मोकळंच भेटलं, कारण की जास्त काही गर्दी नव्हती. कारण आपल्याला इकडं चंद्रभागात आंघोळ काढची होती, पण इथं हाय अलर्ट दिलं होतं पाणी वाढत्या कारणामुळे. मग काय आपल्याला तिथून तुळजापूरला पण निघायचं होतं. मग आपण निघालो तुळजापूरला. रात्रीच्या 12 वाजता तुळजापूरला आलो. तुळजापूरला दर्शन वगैरे घेतले. आणि तुम्हाला माहिती आहे इथं पण मध्ये फोन चालत नाही, त्यामुळे मधला व्हिडिओ काही काढला नाही. मग त्यानंतर सकाळी उठून आपण 6 वाजताच आपण निघालो होतो येडेश्वरला. बघू शकता आता येडेश्वरचं मंदिर आहे, येडेश्वर देवीचं. तर आपण इथं आलोय आता. इथून पण मग आपण वरती गेलो. वरती पण तुम्ही बघू शकता आता लय पायऱ्या वगैरे. आणि पायऱ्या वगैरे चढून मग आता मंदिरात पण गेलो, तिकडून दर्शन वगैरे केलं. आणि त्यानंतर आपला स्टॉप होता आता डायरेक्ट घरी निघायचा. तर मस्तपैकी आता सगळं देव झाले आपले, आणि आता निघालो होतो आम्ही घरी. तर मित्रांनो, बाईकवर राईड केली आम्ही, एकदम भारी वाटलं, एकदम खतरनाक वाटलं. आम्ही दोघंच होतो. तर मित्रांनो, तुम्हाला पण येते वर्ष मोटरसायकलवर करायचे तर बिंदास करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या वॉल फॉलो करून टाका. धन्यवाद.